कधीपर्यंत महापौर निवडणं झाली? नाही, आज सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना एकत्र बोलवलंय आणि गटनेता निवडीची प्रक्रिया ही सुरू होती. सुरुवातीला आपल्याला गट नोंदणी करावी लागते. सर्व नगरसेवकांचे काही फॉर्म भरून घ्यावे लागतात, स्वाक्षऱ्या आहेत. एक बैठक आपण या निमित्ताने बोलवली आणि ही सगळी प्रक्रिया आज सुरू झाली. त्यामुळं नगरसेवक आपली संख्या मोठी असल्यामुळं यांना सगळ्यांना या ठिकाणी बोलवून काही सूचना देणं आणि या सूचना देऊन त्यांच्या सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही ही सगळी प्रक्रिया करणार आहोत. आज याची प्राथमिक सुरुवात झालेली आहे. तरी जाणारी विभागीय आयुक्तांकडे हा सगळं साधारण 30 तारखेला विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आता आम्ही चौकशी केली. उद्या कोल्हापूर किंवा इतर महापालिकांची त्या ठिकाणी नोंदणी आहे आणि 30 तारखेला पुणे महानगरपालिकेची भारतीय जनता पार्टीचे सर्व सभासद नवनिर्वाचित त्या ठिकाणी जातील आणि आपली नोंदणी करतील. महापौर कधीपर्यंत निवडला जाऊ शकतो आणि गट कोणाच्या नावावर काय एकमत झालंय? नाही, याचा निर्णय आमचे प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते घेतील. पुण्यातले सर्व वरिष्ठ नेते बसतील आणि प्रदेशामध्ये याच्यावरती शिक्कामोर्तब हा अंतिम होईल. नाव कुणाची चर्चेत नाही, नावं चर्चेचा विषय नसतो. ही एक प्रक्रिया असते. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते याच्यावरती बसून निर्णय करतात. त्यामुळं याचा सर्वस्वी निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, ही आमची कोर टीम प्रदेशाची ती या विषयात बसून निर्णय करेल. मोठ्या पक्षामध्ये एवढ्या मोठ्या सत्तेमध्ये इच्छुक अनेक जण असतात. तुम्ही कोणत्या पदासाठी इच्छा काय? असे प्रत्येकाला इच्छा असते. राजकारणात कोणी असं काही इच्छा मारायला येत नाही. प्रत्येकाची इच्छा असते. पार्टी प्रत्येकाचा विचार करते. मला असं वाटतं पक्षाचे वरिष्ठ नेते याचा निर्णय करतील.